आमच्या तिघींच्या आठवणींचा, तिघींच्या बालपणीचा शेवटचा दिवस. एक एक दगड पडताना आमच्या काळजावर दगड ठेवून बघावं लागणार आहे. छोट्या छोट्या आमच्या दीदीला सगळे यायचं, तिथे इथे चूल मांडायची, करायची, खूप काही मज्जा केलेली आहे. आणि तर आज मी आले माझ्या माहेरी आणि ह्या घराला तुम्ही आमच्या महालाला खूप सगळं प्रेम दिलं तुम्ही. आणि खरंच एवढ्या सगळ्यांनी मी जे ब्लॉग बनवलेला सगळ्यांना एवढा आवडला, एवढं सगळं प्रेम दिलं. तर आज आमच्या ह्या घराचा शेवटचा दिवस आहे असं वाटतंय. मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये हे घर पाडू की नको पाडू, कारण की आम्हाला असं वाटतं की इथे नवीन घर बांधावं. पण म्हणजे आमच्या आईवडिलांची आठवण आहे म्हणून इथे एक छान असं नवीन घर बांधावं. मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा हे घर पाडू आणि नवीन बांधू की नको. तर चला तुम्हाला सांगते, इथून सुरुवात करते, कारण हा आमच्या घराचा हे घर आम्हाला आमच्या डोळ्यांना पण आणि या कॅमेऱ्यामध्ये पण शेवटचं दिसणार आहे. तर हा आमचा ओटा, मला एक आठवण आठवते लहानपणीची. तर इथे ना माझे वडील आणि मी असं बसलो होतो, माझी दीदी पण, आम्ही तिघंजण असं बसलो होतो. वरती चांदण्या दिसत होत्या आकाशामध्ये आणि मी त्यांना विचारत होते ह्या चांदण्या कुठून येतात वगैरे. खूप लहान होते, खूप लहान, त्यावेळची एक मला ती पण आठवण आठवते. त्यानंतर हे आमचं घर. आता जे की मी तुम्हाला म्हटले होते इथे हे नाही आहे, काय बोलतात त्याला, भिंत नाही आहे, असं मी छोटे छोटे काय काय प्लाऊड वगैरे टाकून ते घर थोडंसं पॅक केलं होतं. तर ते घर ते आता सगळं पडणार आहे. तर हे बघा माझ्या लग्नाचा, ह्याला काय बोलतात दीदी, तोरण. हां, तर तोरण आता खूप असं कसं तरी वाटतंय, कारण की आपलं एवढं आमच्या तिघींचं पण बालपण आहे ना, म्हणजे तिघींचं पण बालपण किंवा माझ्या आईवडील गेल्यानंतरचं जे काही दिवस होते ना ते आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणा, दिवाळीच्या सुट्ट्या म्हणा, येऊन इथे काढलेल्या आहेत. ज्यावेळेस आम्ही हॉस्टेलवरून सुट्ट्या लागल्या ना की इथे यायचो. मस्त आम्ही छोटी छोटी इथे चूल मांडायचो. माझी आजी आतमध्ये स्वयंपाक करायची, कारण आम्ही आलो ना की आम्ही 4 जण असायचो. आम्ही तिघी बहिणी आणि माझी आजी. तर आतमध्ये ती मोठ्या चुलीवर स्वयंपाक करायची आणि आम्ही छोट्या छोट्या आमच्या दीदीला सगळे यायचं, तिथे इथे चूल मांडायची, करायची, खूप काही मज्जा केलेली आहे. आणि ह्या सगळ्या आठवणी. आता त्यानंतर मी तुम्हाला मागेच सांगितलेलं की हा आमचा हॉल. तर हा हॉल सुद्धा आता काय माहित नाही मला कुठे काय होणार आहे, कुठे काय होणार आहे. छोटीशी मोरी आमची, तर ती सुद्धा आता जाणार आहे. लग्नाच्या अगोदर आम्ही केलं असतं तर किती छान झालं असतं की बाबा सगळ्यांना उठायला बसायला झालं असतं. पण कारण तुम्हाला पण माहिती आहे लग्नाच्या वेळी आम्ही सगळे येऊन आवरलं वगैरे. पण असं वाटतं जाऊ दे, आईवडिलांच्या आठवणीत आपलं लग्न झालंय, कारण हे घर त्यावेळेस तरी शेवटची होतं आणि सगळ्यांनी बघितलं. कारण माझ्या लग्नाच्या वेळेसच माझ्या आत्या सुद्धा पहिल्यांदा मुक्कामी राहिल्या. माझे वडील गेल्यानंतर जवळजवळ 20 वर्षामध्ये, तर त्या पहिल्यांदा इथे मुक्कामी राहिल्या. चला, तर मी त्यांना काल फोन केलेला की म्हणजे माझ्या दीदीला मी म्हटलं सांग आत्यांना फोन करून की आता घर पाडायचंय, तुम्हाला बघायचं असेल तर या, कारण की त्यांच्या पण लहानपणीच्या आठवणी. दीदी आपल्या बाबांनी बांधलेलं घरी नाही, बाबांनी किंवा वडिलांनी, पण माझ्या आत्यांचं पण बालपण इथेच गेलंय समजा. पण हे आता ह्या सिमेंटच्या वगैरे भिंती केल्यात ना, ऍक्च्युली त्या तर मातीच्याच आहे पण वरतून सिमेंट वगैरे लावून केलेला. पण माझ्या आत्यांच्या पण इथे बालपणीच्या आठवणी आहे. म्हटलं जसं आम्हाला मनातून वाईट वाटतंय की यार हे घर पडणार आहे, ठीक आहे जुनं असलं तरी पण ते पडणार आहे. सगळ्या आठवणी इथे आता बुजणार आहे. ठीक आहे नवीन घर येईलच, पण तरी पण असं वाटतं की त्यांना बघायला बोलवं, म्हणून मग मी त्यांना फोन करून सांगितलेलं. तर त्या बोलल्या ठीक आहे येतो. आणि हे आमचा हा सगळा हॉल. त्यानंतर ही माझी खाट, काय माहिती आता परत नेक्स्ट घरामध्ये माझ्या ही खाट पण ठेवेल की नाही, म्हणजे इथे नाही ठेवणार आहे, पण माझ्या आत्याच्या गावी वगैरे आम्ही काही फेकून देणार नाहीये, सगळं असं आठवण म्हणून ठेवणार आहे. तर चला आमच्या हॉलमधनं इकडे या किचनमध्ये. तुम्हाला आठवतं सगळे मला बोललेले की व्हिडिओसाठी सारवते, तर नाही, आणि चप्पल घालून सारवते. तर ही चप्पल घालून मी सारवलं होतं आणि हे सगळं छान असं सारवलेलं माझं घर. पण खरं सांगू का इथे कोणीही राहत नाही म्हणून चप्पल घालून सारवलेलं. आणि बघा किती छान वाटतंय की नाही सारवलं होतं म्हणून. आणि त्याच्यानंतर लगेचच तुम्ही सगळ्यांनी एवढं सगळं प्रेम दिलं ना, म्हणून मग मला लवकरच यावं लागलं माझं घर बांधण्यासाठी. आणि आमच्या तिघींच्या कष्टांनी, खरं सांगते सुद्धा आमच्या तिघींच्याही कष्टांनी आम्ही तिघी मिळून हे घर बांधतोय. आणि आमच्या तिघींची इच्छा होती की असं की एकाचे कोणाचेच पैसे नाही, तिघींचे ज्यावेळी इथे पैसे लागतील ना त्यावेळी तिघींना पण या घराची किंमत राहील. तशी तर किंमत आहेच आहे, पण एक असतं ना आपलं अटॅचमेंट असतं. किती आपण बाहेर राहिलो तरी एक सणासुदीला म्हणा, दिवाळीला कधी आलो, यात्रेला कधी आलो तर येऊ शकतो तिघी मिळून एकत्र. तर त्यासाठी आम्ही तिघींच्याही पैशांनी हे घर बांधतोय, ना की माझ्या एकटीच्या किंवा ना की दीदीच्या. माझी छोटी बहीण आहे ना, तर तिच्याकडनं सुद्धा म्हणजे आम्ही तिघी पण कमवतोय, चांगलं कमवतोय आणि तिघी पण ह्या घरामध्ये पैसे लावतोय.
तर मी तुम्हाला सांगितलं होतं ही माझ्या मम्मीची मांडणी, माझ्या मम्मीच्या लग्नात माझ्या मामाने वगैरे तिकडनं कोणीतरी दिली असेल. तर ही मांडणी एवढी भक्कम आहे ना, खरं सांगते अशी उचलत पण नाही, एवढी जड येते. तर आम्ही विचार करत होतो आता काय करायचं ह्या मांडणीचं. तर मी दीदीला म्हटलं एक तर कारण की आता हे सगळं सामान बाहेर ठेवावं लागणार, आता ते पूर्ण पाडायचं म्हटल्यावर. तर म्हणून मग ही आम्ही आता सध्या तरी दुसऱ्या घरात ठेवणार आहे. एक रेंटने घर घेतलंय आमच्याच गावामध्ये, आमच्या थोडंसं शेजारी, जिकडे माझ्या लग्नाच्या वेळेस पण आम्हाला एक्स्ट्रा घर लागणार होतं, कारण 2 खोल्यांमध्ये आमचं होणार नव्हतं म्हणून तिकडे घर घेतलं होतं. तर त्याच घरामध्ये आम्ही हे सगळं सामान ठेवणार आहे. तर इकडे काही जास्त सामान नाही आहे, असं थोडं थोडंसंच आहे, डबे वगैरे. तर ते हे सगळं सामान तिकडे ठेवणार, नंतर मग आमच्या आत्यांकडे वगैरे पाठवून देऊ. तर आमचं हे घर ह्याच्यामध्ये, तर ह्या ज्या तुळई आहेत ना, ह्या सगळ्या सागाच्या आहेत, सागाच्या. माझ्या मामांनी सांगितलं आणि माझ्या आत्यांनी पण सांगितलं. आम्हाला तर एवढं माहित नव्हतं, पण माझ्या दीदीला माहित होतं. तरी पण आत्यांनी आणि मामांनी सांगितलं की हे प्युअर सागाचं आहे, तर हे सेल करा. तर म्हणून हे आम्हाला सेल करायचं आहे. तर हे सगळे आता कौलं वगैरे जे काय असेल ते सगळं जाणार आहे. तर हे आमचं आता बघा, सगळे म्हणत होते ना सारवती सारवती नाटक करती, तर बघा आता तुमच्या इच्छेप्रमाणे होणार आहे. आता इकडे फरची वगैरे टाकू. काय करायचं प्रिन्स, तुझी काय इच्छा होती, हे काय करायचं काहीतरी. माझा प्रिन्स त्या दिवशी इकडे बाबड्या सांगत होता की मम्मा, माऊ आणि मम्मा हे किचन आहे ना, वाटल्यास तुम्ही असं करा. काय सांगत होता सांग बाबू. तुम्ही हे आणि हे पाडून द्या फक्त, आणि हे पण फेकून द्या, आणि तर तुमच्या फ्लॅटवर द्या ही भिंत नका पाडू. मग या भिंतीचं काय करायचं बाबू. असंच ठेव. का, इकडे बघून बोल, का बरं. असंच काय करायचं, आपल्याला नवीन घर नाही बांधायचं. बांधायचं ना. आमचा प्रिन्स काय म्हणायचा माहिती, ज्यावेळेस खूप लहान होता ना, त्याचं सुद्धा बालपण इथेच गेलं. ज्यावेळेस लॉकडाऊन लागलेलं नेमकंच आमच्या प्रिन्स, म्हणजे प्रिन्स जन्मला आणि त्याच्यानंतर 1 महिन्याने लॉकडाऊन लागलेलं. तर त्यानंतर ती तिच्या सासरी 1 महिना गेली. त्याच्यानंतर ती इकडे जे आली ना, तर आमचा एवढूचा प्रिन्स होता ना, तो मी आणि माझ्या दीदीने लहानपणी, म्हणजे त्याला आजी नाही, बाबा नाही, कोणीच नाही, तर आम्हीच इथे सांभाळायचं दोघी जणी. दोघी पण एवढे छोटे होते ना, मला आश्चर्य वाटतं, एवढं सुद्धा नव्हता तो. आणि नंतर तिकडून आला असं गोलूमोलू झालेला, पण आम्ही दोघी एवढं सांभाळायचो ना. माझ्या आजीला तर ऐकायला येत नाही बरं का, ही जी आजी आहे ना, तर तिला ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही. जी तुम्ही माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितली, आता ती वेगळी दिसते. तर तुम्हाला माहिती ऐकायला बोलायला येत नाही, तर तिला काही रडलेलं कळत नव्हतं, कारण तिला ऐकायला येत नव्हतं. आम्ही दोघी जणी रात्रीचं जागून त्याला सांभाळायला. त्याला माझ्या प्रिन्सला ना सगळे विचारतात प्रिन्स कोण आहे, प्रिन्स कोण आहे. तर हा माझा बहिणीचा मुलगा आहे, माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे. आणि ह्याला इकडे पण आजी बाबांचं प्रेम भेटलेलं नाहीये. आणि त्याला तिकडे कुठे, म्हणजे त्याच्या वडिलांच्या घरी पण आजी आजोबांचं प्रेम भेटलेलं नाहीये. तसं माझं बाबडं आहे, काय करू आता. त्याच्यामुळे आम्ही त्याला ना खूप लाड देऊन जातो ना, त्रास द्यायला लागलाय. पण बिचाऱ्याने खूप म्हणजे काय म्हणतात ना, जसं आम्ही दिवस काढले ना, असं वाटतं हा ठीक आहे, बेटर आहे आमच्यापेक्षा, की पैसे वगैरे कमवून आम्ही चांगलं त्याला ठेवतोय, त्याची मम्मी चांगली ठेवतीये. पण त्याला आजी बाबाचं जे प्रेम असतं ना, ते त्याला माहीतच नाहीये. तर हे माझं घर, आज ह्या घरामध्ये आमच्या तिघींच्या आठवणींचा, तिघींच्या बालपणीचा शेवटचा दिवस आहे. इथे छान असे एक घर उभं राहणार आहे. आणि खूप कमी जागा आहे आमची, पण तरी पण आम्हाला ह्याच जागेत का करायचं आहे माहिती आहे. तुम्हाला अगोदर पण सांगितलं की फक्त माझ्या आईवडिलांच्या आठवणी आहेत ना ह्या घरामध्ये, म्हणून फक्त ह्या ठिकाणी करायचं आहे. नाहीतर एवढी, कारण दोन्ही बाजूने घर असल्यामुळे आम्हाला खूप जास्त सफोगेशन होतं, किंवा खूप जास्त असं कोंदटल्यासारखं होतंय. अजिबात पण व्हेंटिलेशन राहत नाहीये. आणि मागे पण तुम्हाला दिसतंच आहे, काय पूर्ण आता लाईट लावलाय म्हणून तरी थोडासा उजेड दिसतो, नाही तर अजिबात उजेड नाहीये. तर हे घर आमच्या तिघींच्या बालपणीचं आठवणींचा भरलेलं आज ते आम्ही मोडणार आहे. आणि खरंच सांगते, मला तर वाटत नाही मी ते मला मोडताना पण बघावं. हा असं मारत होता, तर त्याला सांगितलं ना मी मोडणं, काय त्याला घर पाडायचंय, तसं ना बुक्का मारत होता. तरी असं इथं म्हणजे काय म्हणतात ना, एक दगड पडताना आमच्या काळजावर दगड ठेवून बघावं लागणार आहे. तर चला, कसा होता माझं गावचं हे घर. तुम्ही सुद्धा शेवटचं बघताय, मी तर शेवटचंच बघते, पण तुम्ही सुद्धा शेवटचं बघणार आहे. तर तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे, देवाच्या आशीर्वादामुळे आम्ही इथपर्यंत आलोय. खरंच सांगते, आम्ही कधी विचारही केला नव्हता की म्हणजे आम्ही एवढे कॅपेबल होत तिघी मिळून की हे घर आम्ही आमच्या स्वतःच्या पैशाने बांधू. कारण माझी आजी आहे ना, ती लहानपणी आम्हाला खूप म्हणायची. आम्ही जेव्हा 7वी 8वीला होतो ना,
जेव्हा रोजाने कामाला जायचो, कांदे काढायला जा, कुठे मका लावायला जा, टोमॅटो बांधायला जा किंवा टोमॅटो काढायला जा, त्यावेळेस पैसे यायचे ना रोजाचे, तर ती त्यावेळेस असे ते पैसे बघून म्हणायची आपल्याला पण हे असं घर बांधायचंय. ती मुक्की आहे ना, तर ती अशी म्हणायची आपल्याला पण हे घर बांधायचे, खूप पैसे आणा आणि आपण हे घर बांधू. तर आम्ही त्यावेळेस म्हणायचो हो, पण असं नाही का मनातल्या मनात विचार करायचो कधी व्हायचं आपलं हे घर बांधून. पण आमचा अचानक हा प्लॅन झाला दीदीचा आणि आम्ही बसलो होते 4 दिवसापूर्वी आणि दीदी म्हटली आपल्याला गावचं घर बांधायचंय. तर तिघी पण ॲट अ टाइम रेडी झालो की चला आहे पैसे सगळ्यांकडे तर बांधून टाकू. तर चला, हे आमच्या तिघींच्या स्वप्नातलं घर, माझ्या आजीच्या स्वप्नातलं घर. आणि कदाचित माझ्या आई वडील जर ऐकत असतील त्यांचं ते तर इथेच असतील, मला असं फील होतं आम्हाला तिघींना की ते इथेच असतील आणि ऐकत असतील. तर त्यांना खूप जास्त आनंद होईल की माझ्या लेकी स्वतःच्या पैशांनी हे घर बांधतायत. हां, थोडं दुःख आम्हालाही होतंय की आमचं घर पडतंय, पण कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है असं म्हणतो ना, तर तसंच काही आमच्या ह्या घराबद्दल. आता हे घर पडेल तेव्हाच आम्ही इथे नवीन घर बांधू शकतो. तर तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद असाच आमच्यासोबत असू द्या आणि आमच्या नवीन घराला खूप खूप शुभेच्छा द्या. थँक्यू, बाय बाय. कसा वाटला आपला हा ब्लॉग हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.